रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर, गावगाड्याच्या गोष्टींचा 44वा भाग. गेले काही दिवस आपण गाव पण हरवतंय अशी सिरीज करतोय आणि त्यामध्ये शहरं आणि गावं यांचा परस्पर संबंध कसा आहे हे आपण बघायचा प्रयत्न करतोय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या 13व्या अध्यायात काही सुंदर श्लोक लिहिलेले आहेत, ज्यातनं शहरांचा आणि गावाचा संबंध हा अतिशय स्पष्टपणे आपल्या समोर त्यांनी मांडलेला आहे. ते काही श्लोक आज मी तुम्हाला या भागामध्ये वाचून दाखवणार आहे. शहरांचा गावांवरती काय काय परिणाम झाला ते सांगतात. शहरी यंत्राधिके आली, गावची उद्योग कला मेली, कुशल माणसे शहरी गेली उद्योगासाठी. शहरी गेली गावची बुद्धी, शहरी गेली गावची समृद्धी, कष्टाळू शक्ती हस्तकला सिद्धी तेही गेली. गावातलं सगळं स्किल प्रोडक्शन सगळं शहरी जात आहे. गावी उरली मुख्यतः शेती, ती कशी बशी चालविती, विशेष बुद्धी शक्ती संपत्ती याचा ओघ दुसरीकडे. उत्तम शिक्षित सामर्थ्यवान ते नोकरीसाठी फिरती वणवण, उद्योगधंदे वा शेती कोठून होईल उन्नत गावची. जे कोणी स्किल्ड आहे, जे कोणी हुशार आहे, ते सगळे नोकरी करता बाहेरगावी फिरतायत. मग गावातले उद्योगधंदे, गावातली शेती यांची उन्नती कशी होणार? आता प्रोसेसिंग बाबतचं सांगताना ते काय म्हणतात बघा बरं का. प्रोसेसिंगची गरज सांगताना, कारण कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे, मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवोनीही ते उपाशी. कच्चा माल जो असतो त्याला बाजारात जो काही भाव मिळतो त्यापेक्षा पक्क्या मालाला चौपट भाव मिळतो. आणि पक्का माल म्हणजे हे प्रोसेसिंग करताना त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. लाकडावर प्रोसेसिंग करा, दगडावर प्रोसेसिंग करा, त्या संपूर्ण अध्यायामध्ये त्याची यादी दिलेली आहे. त्यामुळे कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे, मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवोनीही ते उपाशी. अहो जीवनाची एकतरी कला असावी लागते मानवाला, तरीच तो मानव शोभला, नाहीतरी कल्ला जीवनाचा. आता स्किल्स वरती ते बोलतायत की माणसाच्या अंगात कुठली तरी एक कला पाहिजे, ती जर नसेल तर सगळ्या जीवनाचा कल्ला होऊन जातो. आणि खूप बोलीभाषेतले शब्द त्यांच्याकडे आलेले आहेत. दोरी लाईन, लाईन लाईन दोरीत काम करा असं जे आपण म्हणतो ते दोरी लाईन याचा उल्लेख केलेला आहे. पोस्ट असा उल्लेख केलेला आहे. तर स्किल ट्रेनिंग असावं गावात ते त्याबद्दल म्हणतायत. अहो जीवनाची एकतरी कला असावी लागते मानवाला, तरीच तो मानव शोभला, नाहीतरी कल्ला जीवनाचा. ऐसी कला असावी कष्टार्जित, स्वावलंबी उद्योगे उन्नत, नखशिखांत ओजही त्यात, जो जीवन जागवी देशाचे. आणि गावात स्किल ट्रेनिंग आलं, ते जर क्वालिटीचं स्किल ट्रेनिंग असेल तर तो देशाला अल्टिमेटली फायद्याचं ठरतं असं ते मांडतायत. अशा पद्धतीनं म्हणजे शहराच्या पासून मुक्त करायचं असेल गाव, स्वावलंबी करायचं असेल तर ते कसं करावं हे त्यांनी या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये गाव स्वावलंबी करताना सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे असं सांगताना ते काय म्हणतात. सर्वांगीण असावी ग्रामरचना, मनोरंजनासहित पुरवाव्या भावना. गावकीचं मनोरंजन, अन्य भावना यांनाही ऍड्रेस केलं पाहिजे, जेणेकरून ग्रामवासियांना आठवण नाये शहराची. ऐसे गाव होता आदर्शपूर्ण, शहराहूनही नंदनवन, सर्वांचे करील आकर्षण, सुंदर जीवन तुकड्या म्हणे. आणि या मनोरंजनामध्ये त्यांनी ज्याचा उल्लेख केलेला आहे ना, त्यामध्ये कीर्तन, नाटक, सगळ्या कलांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आखाडे, स्पोर्ट्सच्या दृष्टीनं पाहिलं तर कुस्तीचे आखाडे असावेत, बसायला बाग असावी, अशा सगळ्या गोष्टींची यादी त्यांनी या अध्यायामध्ये दिलेली आहे. थोडक्यामध्ये शहरीकरण आणि त्याचा होणारा परिणाम याची त्याही वेळी तुकडोजी महाराजांना कल्पना होती. म्हणूनच त्यांनी मला वाटतं या 13व्या अध्यायाची ग्रामगीतेमध्ये रचना केली असावी. आपल्याला हा भाग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतरांना सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.